पुंडलिकवरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राय नमः। हरे धर्म पाश ज्ञान पाश अहंकाराचा पाश परब्रह्मेचा ब्रह्म पाश तुझ सहसा बांधिला। गौरीपुत्र गणपतीला कौशल्या पुत्र रामचंद्र प्रभू अंजनी पुत्र हनुमंता भगवान गोपाल कृष्ण सर्व संत मंत देव देवता ऋषी तपे तपे येथे आणखी समस्त गावकरी मंडळी उपस्थित सर्व पुरुष श्रोते मंडळी माता भगिनी बाल गोपाळ वाचक मंडळी शिक्षक मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात करून ग्रंथ करते श्री संत गावबा महाराज लक्ष्मण शक्ती मधील तिसऱ्या अध्यायाच्या प्रसंगाचं वर्णन करू लागलेले आहे। कथा अशा प्रकारे चालू आहे। महाराज हनुमंतराय आता द्रोणाचल पर्वत आणण्यासाठी निघू लागलेली आहे। कार्याचा स्वीकार केला हनुमंतरायाला रामप्रभू या ठिकाणी वरदान देऊ लागलेले आहेत। सोप्या भाषेमध्ये शुभेच्छा देऊ लागलेल्या आहेत। हनुमंता तुझीच मी निवड का केली? सगळ्या वानराने तुझीच निवड का केली? कारण त्याच्या पाठीमागं कारण आहे। तो कोणत्याच पाशामध्ये म्हणजे बंधनामध्ये पडणार नाही, धर्मपाशामध्ये पडणार नाही, कर्मपाशामध्ये पडणार नाही, ब्रह्मपाशामध्ये पडणार नाही। तो कोणत्याच बंधनामध्ये पडणार नाही म्हणून तुझी नेमणूक केली। हे वरुण पाश दे किती तुझ बांधावया मारुते यमाचे ते कोण शक्ती तुझ निश्चिते दंडावया। रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला म्हणतात हनुमंता वरुणाचा वरुण पाश तुला बाधा करू शकणार नाहीये, यमाचा दंड सुद्धा तुला बाधा करू शकणार नाही। त्या यमाच्या दंडाला हनुमंतरायामध्ये काय ताकद आहे हे आपण पूर्वी ऐकलेलं आहे। महाराज यमाचा यमदंड पाहे असो काय बोलतात रामचंद्र प्रभू? यमा यमन्यता सकळ जगा हनुमंता जन्मल्या जन्मल्या तू सूर्याला खाण्यासाठी गेला होता। त्या सूर्याचा कैवार घेण्यासाठी येवाला दंड घेऊन यमानं त्या यमाचा दंड तुला फेकून मारला। काय अवस्था झाली महाराज त्या दंडाची? यमाचा यमदंड पाय तो मोडून गेला तुझे इतर बापुडी कोण काय हनुमान काय दंडावया। हनुमंता त्या यमानं यमदंड फेकून म्हणजे तुझ्या अंगावर मारला। तेव्हा जन्मल्या जन्मल्या खायला गेले होते फळ समजून सूर्याला तो दंड मारला। तो दंड हनुमंता त्याच वेळी तुझ्या अंगावर मारल्याबरोबर यमाचा दंड मोडून गेला। मग त्या यमाच्या दंडानं तुला काही बाधा झाला नाही, इतर कोण म्हणजे तुला त्रास देणार? अग्नी वायू कुबेर चंद्र सर्व झाले तुझे किंकर एवढा अदट साचार हनुमान वीर ते लो
लागलो आपुल्या हो प्रताप शक्ती लावणी सगळाची वरदोक्ती वज्र देही आहे शिख्याती त्रिजगती निर्विजय हनुमंता सगळे देव तुम्हाला शरण आले सगळे देव तुमचे किंकर झाले आणि प्रत्येक देवांना त्या प्रसंगामध्ये हनुमंताला वरदान दिलं हनुमंता तुमचं कल्याण हो अशा शुभेच्छा आशीर्वाद देवांनी तुम्हाला दिले एवढी आधट शक्ती तुमच्यामध्ये आहे कायसे माझे वरदान आतुर बळी वायू नंदना वेगे करुणी उड्डाण बंधुरत्न मजदे हनुमंता तुम्हाला 33 कोटी देवांचं वरदान मिळालेलं आहे इंद्र चंद्र वायू कुबेर हे तुमच्या पायाचे दास झालेले आहेत आणि मी लाचार झालेला राम संकटामध्ये सापडलेला राम हनुमंता तुला काय वर देणार तुला काय आशीर्वाद देणार हनुमंता तुम्ही अगोदरच आतुरबळी आहात महान बळ तुमच्यामध्ये आहे तुम्ही तुमच्या कामाला लागा ऐसे बोलता श्रीरामचंद्र सकळ वानराचे भार ऐकून पिंजाळीला कपिंद्र अति व्याजुर असं महाराज एवढं हनुमंतरायामध्ये बळ होतं पण कोणत्याही माणसामध्ये कितीही जरी बळ असलं तर त्या माणसाचा काहीतरी गौरव करावा लागतो काहीतरी मोठेपणा द्यावा लागतो हनुमंतरायाची स्तुती भगवान श्रीरामानं केली हनुमंतरायाला उत्साह आला सगळ्या वानरांनी विनंती केले काय करतात महाराज पिंजारल्या रोमावळे दिसे विक्राळ दाढे मस्तक गेला नभो मंडळी गोळांगुळी आवेश उल्हास झाला प्रशंसा झाली हनुमंतरायाची देव कार्याचा उल्हास निर्माण झाला हनुमंतरायाच्या अंगावरचे सगळे केस उभे राहिले हाताच्या मुठी या ठिकाणी हनुमंतरायानं वळवल्या महाराज अकराळ विक्राळ अशा प्रकारचं रूप हनुमंतरायानं निर्माण केलं आणि मस्तक हनुमंतरायाचं गेलं कुठं आकाश मंडळामध्ये दोन्ही दिसते नेत्र गोड जैसे दगदगीत इंगा राटिंटा भूमीशी लांबळ लोक सकळ आणि राग आला एका बाजूला राग कोणाचा होता राजा रावणाचा राग होता रावणानं आमच्यावर अन्याय केला या अन्यायाचा राग हनुमंतरायाच्या डोळ्यामधून बाहेर पडू लागला लाल बुंद दोन्ही डोळे केले अकराळ विक्राळ रूप हनुमंतरायाचं पाहिलं देवाधिक देवांना भीती वाटू लागले सर्व राजे लोकांना मनामध्ये भयकंप निर्माण झाला वडिला पूजांचा आघोडा लंगुनीत वेळेचा कडा रामस्मरोने वेगाळा केला शेपडाचा आकडा केला महाराज दान दिशी शेपूट
हनुमंतरायानं जमिनीवर आदळलं, समोर लक्ष केंद्रित केलं. कुठं? त्या सुवेळाच्या पर्वताकडं. महाराज एवढ्यावर हनुमंतराय थांबले नाही. एवढा उल्हास अंगामध्ये भरला हनुमंतरायाच्या. मोठ्या असताना या ठिकाणी रामनामाचा जय जयकार केला. कसा जय जयकार केला? आपण सगळ्यांनी एकदा जय जय करा. रामचंद्र भगवान की जय. ऐकोनी त्याचा बुभुकार नतके कैलासी शंकर. ब्रह्मांड हडबडिले थोर दोरांदर मांडले. हनुमंतरायानं भूकार केला रामनामाचा. त्या रामनामाचा आवाज कुठपर्यंत गेला महाराज? महादेवाच्या कैलासापर्यंत आवाज गेला. पार्वती माता गाढ झोपेमध्ये होत्या. पटकन या ठिकाणी उठल्या, महादेवाजवळ गेल्या. महादेवा, कशाचा आवाज येऊ लागलेला आहे? आवाज पर्यंत थांबला नाही महाराज. ब्रह्मदेवाच्या सत्य लोकापर्यंत आवाज गेला. अकाळी प्रलयोगाय सा सृष्टी प्रलय रुद्र निमती दृष्टी. इंद्रादिक पडिले संकटी प्राणपंडे दाटले. महादेवाला पार्वती माता विचारतात, महादेवा ही तर म्हणजे प्रलयाची वेळ नाहीये. अकाळी प्रलय काळ कसा काय आलेला आहे? ब्रह्मादिक या ठिकाणी नष्ट होण्याची वेळ आलेली आहे. सगळ्या प्राणी मात्रांचा प्राण कंठामध्ये आलेला आहे. महाराज, काय परिस्थिती या मृत्यू लोकावर निर्माण झाली? सर्वांना प्रश्न पडला. कडे कदले सागरे वृक्षभमध्ये गगनांतरे उड्डाण करिता कपे केशरे सुरासुरे. हनुमंतरायाचं उड्डाण निघालं. त्या सुवेळाच्या पर्वतावरून द्रोणांच्या पर्वतावर विमान जाऊ लागलेलं आहे. समुद्राचे जे काठ होते, कडे होते, ते कडे या ठिकाणी खचले. गडा 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 समुद्रामध्ये माती पडू लागले. आजूबाजूचे जे झाड होते ते झाड उपटले हनुमंतरायाच्या उड्डाणाच्या वाऱ्यानं. गरगर 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 आकाश मार्गामध्ये झाड फिरू लागले. महाराज, सप्तसागरा कळबळा धराव पाय रसातळा. अकांत जीव मात्रा सकळा गोळा लागे. गावाकडे वर्णन करू लागले. महाराज, एवढ्या उड्डाणानं हनुमंतरायाच्या उड्डाणानं सगळीकडे खळबळ माजली. 7 समुद्र आहे त्या पृथ्वी तलावरती. 7 समुद्राचं पाणी सहसा एका समुद्रातून दुसऱ्या समुद्रात जात नाही. पण त्या उड्डाणामुळं 7 समुद्राचं पाणी इकडून तिकडं तिकडून इकडं खळ 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 वाहू लागलं. ही पृथ्वी माता समुद्रामध्ये बुडते की काय? अशा प्रकारची अवस्था हनुमंतरायाच्या उड्डाणामुळे निर्माण झाली. करुणिया राम नाम स्मरण सवेग केले लागतार दक्षद सागर पूर्ण द्रव्यला. रामनामाचं स्मरण केलं. सर्व शक्तीनिशी सर्व भक्तीनिशी हनुमंतराय
हनुमंतरायानं उड्डाण केलं महाराज. पाहता 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 एका क्षणामध्ये 400 कोसाचा समुद्र हनुमंतरायानं पार केला. उपरी पुरी गगनांतरी सत्य लोक पर्यंत वरी केले उड्डाण तोरे विक्रम बारे उड्डाण लावू लागलेलं आहे. द्रोणांचळ पर्वताकडे जायचे हनुमंतरायाला. नीट लक्ष देऊन ऐका. जायचे हनुमंतरायाला द्रोणांचळ पर्वताकडं. पण उड्डाण पुढं 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 जाण्याच्या ऐवजी कुठं गेलं? वर 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 गेलं सत्य लोकांपर्यंत. आता प्रश्न पडतो जाणकारांना, हनुमंतरायाचं उड्डाण ब्रह्मदेवाच्या सत्य लोकांमध्ये कशासाठी गेला असेल महाराज? दिशा तुमल्या संपूर्ण प्राणायक राक्षस गण ते ऐकूनिया रावण अति चिंता उड्डाण गेलं सत्य लोकाला. सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेव राहतात. त्या ब्रह्मदेवाच्या दाराची कडी हनुमंतरायानं रात्रीच्या 9:10 वाजता वाजवली. ब्रह्मदेवा, हनुमंतराय म्हणतात झोपले का? नाही. उठा. कोण आहे म्हणले? या अर्ध्या रात्री आलोय मी. हनुमंतराय आहे. हनुमंतराय. हनुमंत आगमन कशा संबंधानं? ब्रह्मदेवा, तुमची शक्ती माझ्या लक्ष्मणाला लागलेली आहे. मी औषधी घेऊन येऊ लागलेलो आहे. जोपर्यंत सूर्य उगवायच्या अगोदर ही औषधी आणणार. यदा कदाचित जर मला उशीर झाला तर तुमच्या शक्तीचा बाधा लक्ष्मणाला होता कामा नाही. तुम्हाला इशारा देण्यासाठी आलो असं म्हणाले हनुमंतराय. सत्य लोका मने गेले कपेंद्र अनिल औषधी समर उठविल्या सौमित्र श्रीरामचंद्र असं म्हणा. इकडं एका बाजूला हनुमंतरायांचं उड्डाण द्रोणांच्या पर्वताकडे जाऊ लागलेलं आहे. आणि हीच गोष्ट राजा रावणाला समजले. आणि राजा रावणाच्या मनामध्ये चिंता निर्माण झालेली आहे. काय रावण चिंता करतो? हनुमंत औषधी आणण्यासाठी गेला आणि रावणाला हे निश्चित माहित होतं की हा औषधी आणल्याशिवाय राहणार नाही आणि लक्ष्मणाला उठवल्याशिवाय राहणार नाही. या हनुमंताचा आताच्या आता काही बंदोबस्त करता येईल का? तव एकमेका परिसर नयोते कर्कश अवघे मिळाल्या युगास मगा रावण विचार करू लागला. एका वेळी एक बलवान आहे. राम लक्ष्मण हनुमंत सुग्रीव जांबवंत. एका सामान्य माणसं आहेत का महाराज? एक मुळाचा आहे. आमच्या राक्षसांना न ऐकणारा आहे. आणि एकदा लक्ष्मण उठला हे सगळे एक झाले तर आमच्या राक्षसाच्या वंशामध्ये दिवा लावायला कोणी राहणार नाही याची काळजी रावणाला निर्माण झाली. आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजिता त्या गया पुत्र रावण आपल्या नशिबाला दोष देऊ लागलेला आहे. काय करावं आता? केलेल्या कर्माची आठवण रावणाला झाली महाराज. केले कर्म झाले
आता मी काय करू ऐसे चिंतिता रावणा करू विसरला भोजना विसरला उदक पाना अति चिंता मना पीडित असो महाराज विचार करू लागलेला आहे रावण रात्रीची वेळ होते आपण जेवण केलं का नाही द्वादशीच्या पर्व काळावर सुद्धा आपण जेवण केलं का नाही हे रावणाला काही कळालं नाही महाराज आज पर्व काळ आहे दोन पर्व काळ आहे एक अधिक मासाचा पर्व काळ दुसरा द्वादशीचा पर्व काळ आणि तिसरा लक्ष्मण शक्तीमधल्या नामस्मरणाचा पर्व काळ आहे त्रिवेणी संगम आहे त्रिवेणी संगम पण एवढा त्रिवेणी संगम असून सुद्धा रावणाला अन्न कोण लागत नाही काय करावं हनुमंताचा बंदोबस्त कसा करावा अशी चिंता रावणाला लागून राहिली निद्रा न लागे शेतीशी करीत असे उठी बैसे काळ निमिते मग चरणासे लागला जेवण केलं नाही रावणानं रात्रीचं जेवण केलं नाही आणि कालची एकादश त्यानं लढलीच नसत द्वार सोडली नाही महाराज बसायला उठायला बसायला उठायला बसायला उठायला चिंता लागलेली आहे रावणाला पुढचं भविष्य खडतर आहे काय करावं कसं करावं हनुमंतरायाचं नियंत्रण कसं करावं विचार करतो रावण तेवढ्यामध्ये भला मोठा समोर मंडप होता त्याच्यामध्ये महान महान पहिलवान झोपलेले होते राक्षस त्यामधला एक पहिलवान रावणाला दिसला कोणता त्याचं नाव होतं काळनेमी चारी मुगे सरतेला काढा विकट विकला दगदगीत नेत्र गोडा जैसे इंद्र कलिराते पैलवान पाहिला असे लोक पैलवान सांभाळत असतात ज्यांना काहीतरी आगळं वेगळं करायचं असतो पैलवान सांभाळतात काळनेमी सांगता पैलवान दिसला महाराज ती आकृती वेगळी होते त्या काळनेमीला चार तोंड होते चार तोंड आखराळ विक्राळ अशा प्रकारचे चार तोंड त्या चार तोंडाचा काळनेमी रावणानं पाहिला काय करतो रावण महाराज दिवा मुगे समसमित दीर्घ चारी हात केश निळ कठीण तेत उभे दिसत शुळ जैसे चार तोंड आकृतीचा तर विचार करा कशी विचित्र आकृती आहे चार तोंड दोन हात अशी आकृती दिसली विचित्र वर का आणि त्याची जर जीभ पाहिजे तोंडामध्ये जसं कुत्र जीव लढल करतो तसं हे राक्षस चार तोंडामधून चार जिभा काढू लागतो लढल अशा प्रकारच्या जिभा त्या काळनेमीच्या त्याच्या अंगावरती जर केस पाहिले तर जणू काय झाडच त्याच्या अंगावर आहे असा विक्राळ विक्राळ काळनेमी रावणानं पाहिला अतिथी दाडाच्या रे मुख समान पर्वत कापरायचा काळा शरीरी मुके चारे समसमित अशी आकृती पाहिली महाराज त्याच्या मुखामधल्या दाढा आणि त्या मुखांमध्ये
गोळेचे गोळे होते असा काळ नेहमी राजा रावणानं पाहिल्याच्या नंतर आठवण झाली का काळ नेहमीची हा काळ नेहमी आपल्या कामाला येऊ शकतो असा विचार रावणानं केला. काय बोलतो काय नेहमी काय करतो तो कथाला आपणाला आता पुढचे वक्ते सांगतील. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.